देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण 60 टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत 2 टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. आता मतदानाचा तिसरा टप्पा 7 मे रोजी आहे. दरम्यान मोहोळ तालुक्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. कदम यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजप आणि मोदींना पाठिंबा जाहीर करण्यात आला. मात्र हा पाठिंबा लोकसभेपुरता असून विधानसभा स्वतंत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सोलापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे मैदानात आहेत. त्यांच्यासमोर महायुतीकडून राम सातपुते यांचे आव्हान आहे. निवडणूक जवळ येईल तसतशी अनेक राजकीय घडामोडी सोलापुरात पाहायला मिळत आहेत. अशातच कदम यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. मोहोळमध्ये काल सायंकाळी झालेल्या जाहीर सभेतून कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या व्यासपीठावरील उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. 4 दिवसांपूर्वी भाजप नेते संजय क्षीरसागर हे राष्ट्रवादी शरद पवार गटात गेल्यानंतर कदम यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय चित्र बदलणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.